हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर उद्यापासून सुरू होत आहे चैत्र महिना. उद्या आहे गुढीपाडवा, त्याचबरोबर चैत्र नवरात्रोत्सवही सुरू होणार आहेत उद्यापासून. तर पाहूया आपल्याला एनर्जी आपल्याला कोणाची मिळते. आज आपण डेक घेत आहोत, माँ कालीचा डेक घेत आहोत. सो एनर्जी त्यांची जाणवत आहे खूप. असू शकतं ही जी काही सध्याची अमावस्या आहे त्यामध्ये काही असू शकतं तुम्हाला खूप जास्त प्रश्न पडत आहेत, त्यांची उत्तरं बऱ्याच दिवसापासून तुम्ही शोधत आहात, परंतु त्याची उत्तरं काही मिळत नाही. तर पाहूया या व्हिडिओतून तुम्हाला काही उत्तरं मिळतात का तुमच्या प्रश्नांची. आपण माँ कालीला तुमचे प्रश्न विचारूया. ज्या 10 महाविद्या आहेत त्यांचा पूर्ण ह्या नवरात्रीमध्ये आपण एक एक तरी व्हिडिओ घेऊया, कारण की जितकं आपण त्यांच्याशी कनेक्टेड राहू तितके आपले कामं होणार आहे, तितके आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. सो पाहूया तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण माँ कालीकडून घेऊया. लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me. My ancestors, all positive energies, please guide me and protect me. Divine, please guide me and protect me. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला माँ काली काय संदेश देत आहे. Remove all negative energies. Multiply by 1000 times. Remove black energies, negative energies, remove. Send it back to sender immediately. Multiply by 1000 times. Okay, thank you so much Divine. Thank you Archangel Michael. थँक यू युनिवर्स. थँक यू शिवजी. जय माँ काली. ओके, तर आपल्याला पहिलेच कार्ड मिळालेलं आहे महाविद्या. तर ह्या पूर्ण नवरात्रीमध्ये असू शकतं तुम्ही महाकालीचे भक्त आहात, तुम्ही खूप जास्त सेवा केलेली आहे. तर जितकी तुम्ही सेवा करत आहात आतापर्यंत तुमच्या कुलदेवीची केलेली असेल, माँ तुळजाभवानीची केली असेल, माता महालक्ष्मीची केली असेल, आई रेणुका मातेची केली असेल, सप्तशृंगी मातेची केली असेल, जे कोणी तुमची कुलदेवता आहे त्यांची तुम्ही सेवा केलेली आहे असं इथे इंडिकेट होत आहे. त्याशिवाय तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचणारच नाही. इट्स अ व्हेरी हाय व्हायब्रेशनल व्हिडिओ. म्हणजे हा त्याच लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल जे खूप जास्त सकारात्मक आहेत, उच्च त्यांची एनर्जी आहे, ऊर्जा त्यांची खूप जास्त हाय कॉन्शियसनेस आहे, त्यांनाच हा व्हिडिओ मिळणार आहे. तर ह्या नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये महाविद्या यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे ह्या रिडिंग थ्रू. सो असू शकतं तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं ह्या 9 दिवसामध्ये, नवरात्रीच्या रामनवमीपर्यंत आहे ती, त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर येथे आपल्याला दिसून येत आहे माँ बगलामुखीची एनर्जी आपल्याला जाणवलेली आहे. सो माँ बगलामुखी असू शकतं सध्याच्या काळामध्ये तुम्ही काही आर्थिक अडचणींना सामोरे जात आहात. काहींच्या जीवनामध्ये असू शकतं कोर्ट कचेरींचे काही भांडणं आहे, शत्रू आहेत त्यांचे खूप जास्त, जे त्यांना त्रास देत आहेत. एका प्रकारे प्रेम जीवनामध्ये सुद्धा इथे आपल्याला अडचणी दिसून येत आहेत. तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर आहेत. कोर्ट कचेऱ्या, दुःख, यातना, शत्रू हावी झालेले आहेत. सो असू शकतं बर्डन आहे, एक प्रकारे हेवीनेस आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर माँ बगलामुखी तुम्हाला येथे या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुम्हाला माँ बगलामुखीची सेवा करण्याची गरज आहे. इथे मी नाही बोलत आहे, हे माँ बगलामुखी माझ्या तोंडाद्वारे हे गोष्टी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला माँ बगलामुखीची सेवा करण्याची गरज आहे. असू शकतं मे बी कोणीतरी जे आहे तुम्हाला सतत ऑब्झर्व करत आहे, सतत तुमच्यावरती नजर ठेवून आहे, असं तुम्हाला सतत वाटतं की काहीही करायला गेलात तरी कोणाची ना कोणाची तरी तुमच्यावरती नजर असते, एक नजर दोष लागते, शत्रू तुमच्यावरती लक्ष ठेवून असतात. असंही तुम्हाला वाटत असतं की कोणी ना कोणीतरी सतत आपल्याला शोधत आहे किंवा आपला पिछा करत आहे, स्पाय करत आहे.
अशी ऊर्जा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला येथे डिवाइन हेच गाईड करत आहे. तुम्हाला जर सतत भीती वाटत असेल, तुम्हाला जर सतत शत्रूंच्या कारवाया सुरू आहेत असं वाटत असेल, शत्रू तुमच्यावरती हवी होत असतील, कोर्ट कचेऱ्या किंवा इतरही भांडणं होत असतील, कलह होत असतील घरामध्ये, शत्रूंचे खूप जास्त वादविवाद होत असतील, तर तुम्हाला इथे गाईड करण्यात येत आहे की तुम्हाला माँ बगलामुखीची सेवा करण्याची गरज आहे. 10 महाविद्यांपैकी एक असणारी ही माँ बगलामुखी खूप पॉवरफुल देवता आहे. त्यांना पिवळा रंग खूप जास्त आवडतो, तर तुम्ही यांची सेवा करू शकता. माँ बगलामुखी तुमचे सगळे दुःख, तुमचे सगळे संकट, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्यासमोर मांडा. आपली आई येते, आपण प्रश्न मांडले तर त्याची उत्तर आपल्याला नक्की मिळतील. तर येथे तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू हेच गाईड करण्यात येत आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं माँ बगलामुखीच तुम्हाला देऊ शकते. त्यांचे स्तोत्र पठण करा. त्यांना पिवळ्या वस्तू खूप जास्त आवडतात, पिवळा रंग खूप जास्त आवडतात, तर पिवळ्या वस्तूंशी निगडीत असं काहीतरी तुम्ही करा. एखादं वस्त्र त्यांना भेट द्या किंवा पिवळी फुलं, पिवळे मिठाई ज्या काही असतात त्यांचं तुम्ही त्यांना भेट देऊ शकता, त्यांना त्यांचा प्रसाद करून देऊ शकतात. तर नक्कीच त्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्या शत्रू हवी आहेत किंवा प्रेम जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं सक्सेस मिळत नाही, सक्सेस मिळण्यासाठी सुद्धा माँ बगलामुखीची सेवा खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. माँ बगलामुखी तुम्हाला हे गाईड करत आहे की तुला घाबरण्याचं काहीही कारण नाही. योग्य वेळेवरती तुझ्या जीवनामध्ये तुझं प्रेमही येणार आहे, तुझे पर्सनही येणार आहे, तसेच शत्रूंना सुद्धा दंड योग्य वेळी दिला जाणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. तर माँ बगलामुखींना तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न सांगा. त्यांना टाइम द्या. 2 दिवसांचा, 3 दिवसांचा. खूप जास्त हेवी एनर्जी मला जाणवलेली आहे. असू शकतं येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे खूप जास्त साधक आहेत, काही साधना 10 महाविद्यांची साधना त्यांची सुरू आहे, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. ज्या प्रकारे मी मेडिटेशन करत होते त्यावेळेस सुद्धा मला माँ बगलामुखींची एनर्जी खूप जास्त जाणवली. जर शत्रू खूप जास्त हवी आहेत, शत्रूंच्या कारवाया थांबत नाहीत, तुमच्या आजूबाजूच्या एक प्रकारे तुमच्यावरती नजर ठेवून आहे, तर तुम्हाला नक्कीच माँ बगलामुखीची सेवा करायची आहे. इट्स अ क्लिअर कट मेसेज आहे. त्यानंतर पाहूया तुमच्यासाठी काय काय मेसेजेस आहेत. ओके, तर नक्की डेथची एनर्जी आहे. डेथची एनर्जी हेच इंडिकेट करत आहे ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामधून निघून गेलेल्या आहेत तर त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येत आहे, बदल येत आहे. असू शकतं सकाळपासून किंवा कालपासून तुम्हाला खूप जास्त एक डिटॅचमेंट फील होत आहे नात्यांमध्ये, दुरावा. तुम्हाला असं वाटत आहे की नात्यामध्ये प्रेम आहे पण तरी सुद्धा एक प्रकारे दुरावाही आहे. आता जसं पहिले तुम्ही खूप जास्त ऑब्सेसिव्हली कोणाचा विचार करत होतात, खूप जास्त एखाद्या गोष्टीला महत्त्व देत होता, तर आता तुम्ही त्यांच्यापासून डिटॅच व्हायला शिकलेले आहात, त्यांच्यापासून दूर राहायला शिकलेले आहात. तर नक्कीच येथे डेथची एनर्जी. डेथ म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे आपण मृत्यू ह्या संदर्भामध्ये नाही घेणार, तर मृत्यू आपण या संदर्भामध्ये घेत आहोत की पुनर्जीवन होत आहे, नवीन पालवी फुटत आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे. मे बी असू शकतं ही तुमच्या पर्सनच्या संदर्भामध्ये ऊर्जा आहे, कारण की कप्सचे कार्ड आलेलं आहे. त्याचबरोबर येथे 10 ऑफ पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे. मे बी धनाच्या संदर्भामध्ये ऊर्जा आहे की काही ना काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये, बदल मोठा होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. तर नक्कीच ही जी काही आता उद्यापासूनची नवरात्र सुरू होत आहे, चैत्र नवरात्र, तर त्यामध्ये इथे आपल्याला दिसून येईल की ह्या नवरात्रीमध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला मिळत जातील. हळूहळू एक एक दिवस तुम्हाला काही ना काहीतरी नवीन बातमी मिळेल, नवीन काही ना काहीतरी ऐकायला मिळेल. तर पुनर्जीवन होत आहे. तुमच्या मे बी पर्सनची अवेकनिंग सुरू झालेली आहे, जे तुमच्यापासून दूर आहेत. तर पुनर्जीवन नात्यांच्या संदर्भामध्ये येथे दिसून येत आहे. नवीन बदल आपल्याला दिसून येत आहे. काहींच्या घरामध्ये नवीन जन्म कुणी घेत आहे असंही येथे दिसून येत आहे. डेथची एनर्जी आहे. मे बी असू शकतं जे त्यांचे एन्सेस्टर आहेत, जे पूर्वज आहेत, त्यांना सुद्धा येथे तुमच्या ह्या रिडिंगमधून तुम्हाला काही ना काहीतरी आशीर्वाद द्यायचे आहेत असंही येथे दिसून येत आहे. तसे ज्या भावना तुम्ही दडवल्या होत्या इतके दिवस, तुम्ही विचारत होता डिवाइनला की माहिती नाही, जर तुमचे पर्सन असतील त्यांच्याविषयी जर तुमचे विचार असतील की माहिती नाही त्या पर्सनच्या मनामध्ये माझ्याविषयी काही भावना होत्या का नाही का, किंवा फक्त हे माझ्याकडूनच होतं, एकतर्फीच होतं, किंवा मॅरेज रिलेटेड जर तुम्ही विचार करत आहात लग्नाच्या संदर्भामध्ये की कधीपर्यंत हे होईल, तर इथे ऊर्जा जी आहे ती बदलाची दिसून येत आहे, पॉझिटिव्ह बदलांची दिसून येत आहे. कारण की समृद्धता येत आहे नात्यांमध्ये,
धनाच्या बाबतीमध्ये येथे समृद्धता आपल्याला येताना दिसून येत आहे. आणि बॉटमची एनर्जी आपल्याला लवर्सची मिळालेली आहे. तर नक्कीच हे ऊर्जा जी आहे ती तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे, जी की खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. जर तुम्ही आता सध्या ह्या विचारामध्ये असाल की तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर येस आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होतं की त्या पर्सनच्या मनामध्ये कदाचित पॉझिटिव्हिटी नाहीये, तर तसं नाहीये. जर तुम्ही लग्नाच्या संदर्भामध्ये विचार करत असाल तर लवकरच लग्न जुळून येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर तुम्ही रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये विचार करत आहात तर नक्कीच त्या पर्सनचं तुमच्यावरती तेवढंच प्रेम आहे, कारण की इथे मला सोलमेट कनेक्शनची एनर्जी जाणवलेली आहे. सो इट्स अ सोलमेट कनेक्शन. आणि बॉटमची ऊर्जा आपल्याला 9 ऑफ कप्सची जाणवलेली आहे, जे की विश फुलफिलमेंट दाखवत आहे. मॅनिफेस्टेशन तुम्ही जे काही करता तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना इथे दिसून येत आहे. जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की सक्सेस मिळेल का नाही, तर नक्कीच येथे यस, जस्टिस तुमचाच होत आहे, न्याय तुम्हालाच मिळत आहे. तर हे जे काही आतापर्यंतचं तुम्ही वर्क केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळालेला आहे. जरी शत्रूंच्या कारवाया खूप जास्त वाढल्या असतील, ज्यांनी तुम्हाला खूप जास्त टार्गेटेड केला असेल, परंतु न्याय तुम्हालाच मिळणार आहे. अंतिम न्याय तुमचाच आहे. बर्डन जे आहे, ओझं जे आहे ते लवकरच उतरणार आहे. ते ओझं कोणतंही असो, तुमच्या मुलांच्या संदर्भातील, लग्नाच्या संदर्भात असो, स्वतःच्या लग्नाच्या संदर्भात असो, फायनान्स रिलेटेड असो, पैशांच्या संदर्भात असो, तर लवकरच ह्या बर्डनमधून तुम्ही फ्री होत आहात. तुमचं बरेच दिवस झाले तुम्ही सहन करत आहात, पेशन्स ठेवून आहात, तुम्ही धैर्य ठेवलेलं आहे. उत्तराची वाट पाहिली नाहीये तुम्ही तुमचं काम करत राहिलात. परंतु आता डिव्हाइनला पण तुम्हाला न्याय द्यायचा आहे, डिव्हाइनला पण आता जस्टिस द्यायचं आहे. मागे जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. डेथची एनर्जी आपल्याला रिबर्थ ही दर्शवतं, म्हणजे नवीन जन्मही होत आहे ना त्यांच्या संदर्भामध्ये. तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा काहीतरी नवीन बदल. आता जुनं जे व्हर्जन होतं ते अपडेटेड होत आहे असं आपण समजू. जुनं जे होतं ते गेलं, आता नवीन तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा. चैत्र महिना आहे, सो नवीन पालवी जशी झाडांना फुटते तशी तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला नवीन बहार येताना दिसून येत आहे. सो हा प्रेमाच्या संदर्भामध्ये आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. पाहूया शिवजी तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छित आहेत. इनलाइटमेंट. तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे साधक आहेत आणि लवकरच त्यांना आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. पॉझिटिव्ह साइन. क्लायमेट दिस रीडिंग. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये हा मेसेज आहे ऍडजस्ट विथ द सिच्युएशन. क्लिअर कट मेसेज आहे. ऍडजस्ट करा सध्याच्या सिच्युएशन मध्ये. इतके दिवस तुम्ही सहन केलं, आता काही दिवस ऍडजस्ट करा. यू आर बिईंग रिफाईन अँड पॉलिश. तर सध्याची परिस्थिती तुम्हाला घडवण्याचा हा काळ आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा हा काळ येथे आपल्याला दिसून येत आहे. यू आर ऑन राईट ट्रॅक. तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात. वेट फॉर द राईट टाइम. तर तेच तुम्हाला सांगितलं की योग्य वेळेची वाट पहा. वेट फॉर द राईट टाइम. व्हॉट यू लॉस्ट वॉज नेव्हर मेड फॉर यू. जे तुमच्या जीवनामधून निघून गेलेले आहेत ते तुमच्यासाठी कधी नव्हतेच. सो हे होते शिवजींचे मेसेज. मा बगलामुखीचा अर्जंट मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.